ती सर्व समाधानकर्ता करतोय आणि ब्लड रिलेशन मधनं व्हॅलिडिटीच्या संदर्भातली आपली आता रूल्स मधली अमेंडमेंट ही अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे आज जो मोठा एक प्रश्न येतो की व्हॅलिडिटी मिळत नाही, तर तो प्रश्न या माध्यमातून सॉल्व्ह होणार आहे। या व्यतिरिक्तही काही प्रश्नांवर त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। मी आता सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत नाही, पण एक गोष्ट त्या ठिकाणी अजून आम्ही अशी ठरवलेली आहे की एक मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष महोदय या ठिकाणी गठीत केली जाईल आणि या मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातून दर 3 महिन्यात ही जी काही हा फोरम तयार झालेला आहे, ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत या संघटनांचा जो फोरम आहे त्या फोरम सोबत दर 3 महिन्यांदा एकदा ही मंत्रिमंडळ उपसमिती चर्चा करेल आणि त्या चर्चेच्या माध्यमातून ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल। मला असं वाटतं की साधारणपणे ज्या मागण्या होत्या त्याच्यावर सकारात्मक अशा प्रकारचाच आपण निर्णय त्या ठिकाणी केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात देखील मी वस्तुस्थिती अवगत केली की त्याचं टेंडर आपण बोलवलं। आता ते अंतिम निर्णयाकरता जी हाय पॉवर कमिटी असते आपल्या मुख्य सचिवांची त्याच्याकडे ते जाते आणि त्यांच्या माध्यमातून ते काम देखील सुरू होईल। गड किल्ल्यांच्या संदर्भात देखील आपण संवर्धनाला करता निधी दिलेला आहे आणि पहिल्यांदा रायगडाच्या करता केंद्र सरकारच्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने आपल्याला अधिकार प्रदान केलेले आहेत आणि त्या अधिकाराच्या अंतर्गत आता आपल्याला त्यांच्या सुपरविजन खाली काम करता येत आहे, त्यामुळे त्या कामाला देखील गती येते आहे। अशा प्रकारच्या विविध मागण्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। राज्य सरकार त्याच्यामध्ये सकारात्मक आहे। मी विरोधी पक्षांचा देखील आभार मानतो की त्यांनी देखील यामध्ये एक सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेऊन संपूर्ण विधानमंडळ हे या मोर्चाच्या बाजूने आहे आणि विधानमंडळ या मोर्चा करता सकारात्मक विचार करते आहे, अशा प्रकारची भावना आम्ही त्या ठिकाणी प्रगट केलेली आहे। नाही कशासाठी क्या नहीं एक अब आदमी अध्यक्ष महोदय, मैं मुख्यमंत्री का बहुत आभारी हूं कि इन्होंने मराठा समाज के रिजर्वेशन के लिए पॉजिटिव स्टेप लेने का वादा किया है। मैं बहुत बधाई देता हूं, लेकिन मैं इनसे पूछना चाहता हूं कि मुस्लिम समाज ने कौन सी आपके साथ इतनी बड़ी गलती किया है कि जब इसी हाउस के अंदर ये अध्यादेश आया था कि 16% मराठा समाज का, 5% मुस्लिम समाज का, लेकिन आज आपने जब विधेयक पास किया तो आपने 5% मुसलमानों को दूध की मक्खी की तरह से निकालकर फेंक दिया। अध्यक्ष महोदय, कोर्ट ने कहा था कि 5% विधायक, 5% एजुकेशन में इनको रिजर्वेशन मिल सकता है। अध्यक्ष महोदय, हम इस मुल्क के 5वां हिस्सा है, 20% हम इस मुल्क के हैं। मैं कह देना चाहता हूं कि ये देश कभी भी विकसित देश नहीं कहलाएगा जब तक ये इस देश के रहने वाले 20 करोड़ मुसलमानों को इंसाफ नहीं मिलेगा। मैं आपसे निवेदन करना चाहता हूं कि मुसलमानों के साथ भी इंसाफ कीजिए। अध्यक्ष महोदय, ये लाल किला, ये ताजमहल, ये जितने भी तामीरें हैं, ये जितनी भी तामीरें हैं जिस पे इतराते फिरते हो, मेरे पुरखों की जागीरें हैं। जब मांगा वतन ने होल, बदन का सारा लोहा निचोड़ दिया, लेकिन इतिहास ने जाकर किस मोड़ पे मुझको छोड़ दिया। मैं आपसे निवेदन करना चाहता हूं कि मुसलमानों के रिजर्वेशन। माननीय अध्यक्ष महोदय, आता जसं सन्माननीय सदस्य अबू हाशिम आजमी साहेबांनी सांगितलं, अध्यक्ष महोदय 2 मिनिट। अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज मराठा आरक्षणावर पॉझिटिव्ह भूमिका घेतली। आज मोर्चा आला आणि त्या मोर्चाच्या अध्यक्ष महोदय आम्ही सर्वांनी समर्थन केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे याच्यासाठी सुरुवातीपासून आमच्या सर्वांचं समर्थन आहे अध्यक्ष महोदय। परंतु मला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय इथे बसले आहेत अध्यक्ष महोदय, वारंवार शासनाच्या वतीने अशा प्रकारच्या वक्तव्य देण्यात आलेले आहे की आम्ही धर्माच्या नावाखाली आरक्षण देणार नाही। अध्यक्ष महोदय, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।